हाय, मी पूर्वी भावे. घे भरारीच्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये घेऊन आलोय काही खास तुमच्यासाठी. मी संपदा संजय मुकादम. आज आपल्याला संक्रांत जी आहे आपली मकर संक्रांत, त्यानिमित्ताने सगळेजण काही ना काही पदार्थ बनवतात. तिळाचे लाडू, हलवा, तिळाच्या वड्या, नरम वड्या, आता सिनियर सिटीजन लाडू किंवा आपण म्हणतो तसं. पण मी तुम्हाला हलवा दाखवणार आहे की जो सर्वसाधारणपणे पूर्वी घरोघरी केला जायचा, पण आता तो केला जात नाही. तर ह्याची प्रोसिजर तुम्हाला सांगते. म्हणजे पूर्वी ते आपण कोळशावर करत असू, पण आता आपण कोळसे किंवा शेगडी वगैरे अवेलेबल नसल्यामुळे आपण गॅसवरच करतोय. आणि बारीक गॅस ठेवायचा आणि ती आच कमी लागावी म्हणून आपण मध्ये त्याला तवा घातलाय आणि त्याच्यावरती पितळेची परात घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तीळ घेतले आणि त्याच्यावरती आपण थोडा थोडा पाक घालणार आहोत. जो पाक तुम्हाला घालताना गरम घालावा लागतो आणि ही परातही गरम असते. पाक आपण साधा करतो तसाच पाक करायचा आहे, गुलाबजामला वगैरे करतो तसा. फक्त त्याला आपण त्याच्यामध्ये तो होणारा हलवा अतिशय पांढरा शुभ्र व्हावा अशी त्याच्यामध्ये एक ही असते, अटकळ असते. आणि ते होण्यासाठी आपल्याला त्याच्या पाकामध्ये थोडंसं दूध घालायचं असतं. आणि दूध घातलं की त्या साखरेमध्ये जो काही मळ म्हणा किंवा जे काय असेल तर ते सगळं दुधाला लागून येतं आणि ते वेगळं तुम्हाला वरती त्याचं साईसारखं येतं. आणि तो मग पाक झाला की तो गाळून घ्यायचा आणि मग तो असा पातेल्यात घेऊन थोडा थोडा आपल्याला त्या तिळावरती घालायचा असतो. आणि हे करताना अतिशय हात भाजतो, पण त्याला येणारा काटा आणि ते सगळं बघितलं की तुम्हाला सगळं ते त्रास तुमचा निघून जातो. खूप मजा येते हे सगळं करायला. आणि हा असा सतत हात असा गोल फिरला पाहिजे. हा परातीत असा गोल हात फिरणं आणि एकसारखा फिरणं ह्याला फार महत्त्व आहे. तो जो गोल नाही फिरला, समजा नुसतंच असं केलं ना तर तो लांबडा होतो. त्यामुळे तो गोल हात फिरणं फार महत्त्वाचं आहे, तरच तो होणारा हलवा गोल होतो. हे आत्ता अगदी पहिली प्रायमरी स्टेज आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तेवढं तुम्हाला आत्ता समजणार नाही. जसा तो मोठा होईल हलवा तसा तुम्हाला त्यातला फरक जाणवेल. हा जो हलवा आहे ना, हा बनवताना तुम्हाला दिसतोय असं नुसतंच हलवतंय म्हणून, पण ते सगळं करत असताना आपल्याला हाताला खूप छान चटके बसतात. आणि हे खूप हळू प्रोसिजर आहे. म्हणजे दिसतं तेवढं पटकन ते होत नाही. दिवसाला 6-6, 7-7 तास बसल्यानंतर कुठे 2 वाट्या हलवा ह्याचा होईल, जेव्हा होईल तेव्हा, म्हणजे 2 दिवसांनी वगैरे. पण म्हणजे काय, ह्याला खूपच पेशन्स आपण म्हणतो ना, ते खूप आहेत. म्हणजे मनाची तुमची धारणा अतिशय शांत पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही चिडचिड करून होत नाही, कारण तो होणारच नाही आणि मग आपलाच हात भाजेल. आणि तो जो पाक आपण घालतो तो सगळ्या तिळावरती सगळ्यावरती तो चढला पाहिजे. एकाच बाजूला जर टाकला आणि तो जर पूर्ण असा फिरला नाही तर त्याला सगळे सारखे होत नाहीत. म्हणजे एक काही लहान होतील, काही मोठे होतील, असं होतं. त्याच्यामुळे तो हात संपूर्ण सतत फिरणं हेच त्याच्यामध्ये खूप आहे. हा आपण जो पहिला जे थोडा थोडा पाक जो घालतोय ना, हा पहिला टाकलेला पाक त्या तिळावरती चढून प्रत्येक तिळावरचा तो सुकला की मग पुढचा पाक घालायचा आहे. आता हा आपण जसं हळूहळू हलवा करतोय आणि पाक चढवतोय, त्याला पाक चढवणं असं म्हणतात. आणि हा जसजसा तुम्ही करत जाता ना, आता मगाशी बघितलं तर तीळ जरा पिवळसर दिसत होते, आता तुम्हाला ते पांढरे पण त्याचा यायला लागले. मगाशी तुम्हाला तो ओला दिसत होता, आता कोरडा दिसतोय. आता आपण जो हा हलवा करतोय ना, याच्यामध्ये 2 ते 3 दिवस जातात. तर ते आपल्याला तुम्हाला दाखवायला सोपं जावं म्हणून मी थोडासा जो आधी करून ठेवलेला आहे तो तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येईल.
कारण हे असं करत बसायला तुम्हाला कळणार नाही की पुढे त्याची प्रोसिजर कशी होते. आता हा मी आधी करून थोडासा वाढवलेला आहे, तर तो हलवा मी तुम्हाला आता परत परातीत आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की तो हलवा आता मोठा झालाय, गोल झालाय. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की हे असं कसं झालं, कारण तो प्रत्येक तिळावरती त्याचा थेंब 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 चढत त्याला काटा येतो. खूप मजेशीर आणि इंटरेस्टिंग प्रोसिजर आहे ही सगळी. आता हा आपण जो हलवा करतोय तो तिळाचा आपण मोठा झालाय. आता हा मोठा झाल्यानंतर आणखीन पण मोठा झाला की हा साधारण एवढा साईज होतो. हे बघा ह्याच्यावरचा काटा कसा दिसतोय बघा. असा हा हलवा ह्याच्यापेक्षा साईज मोठा पाहिजे तर तुम्ही जेवढा पाक चढवाल तसा साईज मोठा होत जातो. आणि मग तुम्हाला वेगवेगळ्या साईजचे लागतात, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचे छानसे दागिने करता येतात. कारण आता दागिने, हलव्याचे दागिने करणं सुद्धा आता पहिल्यासारखं राहिलं नाही आहे, पण मी ते तुम्हाला दाखवणार आहे की ह्याचे दागिने कसे बनवतात. तर ते पण तुम्ही बघा आणि तुम्हाला ते नक्की आवडतील. आणि त्या नवीन सुना, लहान मुलं ज्यांना आपण कृष्णाची वाडी भरतो त्या सगळ्याला त्याचा उपयोग होतो. आणि वेगवेगळ्या साईजमध्ये गेल्यामुळे त्याचं कॉम्बिनेशन तुम्हाला छान करता येतं आणि खूप सुंदर हे दागिने होतात. संक्रांतीसाठी लागणाऱ्या पारंपरिक प्रकारच्या हलव्यांची प्रक्रिया तर आपण पाहिली. तो तयार करताना लागणारी मेहनत, अनेक तास बसण्याची जिद्द, यामुळेच तो हलवा उत्तमरित्या तयार होऊ शकतो. पण याच हलव्यापासून मस्त मस्त दागिनेही तयार होतात. गिरगावात राहणाऱ्या संपदा मुकादम यांनी तयार केलेल्या दागिन्यांना तर अगदी परदेशातूनही मागणी आहे. लहान मुलांचे, स्त्रियांचे तसंच पुरुषांचे वेगवेगळ्या प्रकारचे हलव्याचे दागिने त्या तयार करतात. जवळजवळ 25 वर्ष हलव्याचे दागिने तयार करण्याची ही परंपरा संपदा यांच्या सासूबाईंपासून सुरू आहे. कुरमुरे, खसखस, साबुदाणे, सुकामेवा अशा पदार्थांपासून संपदा घरीच हलवा तयार करतात आणि त्यानंतर त्याचे दागिने तयार करतात. दिवाळीनंतर सुरू केलेली हलवा तयार करण्याची ही प्रक्रिया मकर संक्रांतीपर्यंत चालते. त्यांची तिसरी पिढी आता ही पारंपरिक पद्धत जोपासतेय. स्वरदा वाघुले, एबीपी माझा, मुंबई.